सर्वात पहिले तर स्वरूपास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. गार्लिक ब्रेड कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतात. गार्लिक ब्रेड बाहेरून आणायचं म्हटलं तर ना चांगला 250-300 रुपयाचा खिशाला फटका बसतो. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करते अशा काही छोट्या छोट्या टिप्स. आणि हे गार्लिक ब्रेड घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवले जातात, ते पण कमी खर्चामध्ये. जास्त क्वांटिटी तुम्हाला घरच्या घरीच मिळते. थोडासा व्हिडिओ मी मोठा केलेला आहे कारण तुम्हाला बारीक बारीक सगळ्या गोष्टी ह्यामधल्या कळाव्यात आणि एकदम साधी आणि सोपी प्रोसेस आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करायच्या अगोदर जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले इथे आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायची सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे, आपल्याला इथे कोमट पाणीच घ्यायचं आहे, गरम पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे. आता ह्यामध्ये मी घातलेली आहे साखर. साखर आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं ॲक्टिव्ह ड्राय इस्ट. हे कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये 45 रुपीजच्या पॅकेटमध्ये मिळून जाईल. ॲक्टिव्ह ड्राय इस्ट म्हणून असं पॅकेट असतं हे. तर हे आपल्याला सर्व ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसंच मिक्स करायचं आहे, जास्त मिक्स करू नका, जोपर्यंत आपलं इस्ट प्रॉपर मिक्स होत नाही तोपर्यंत. आता हे झाकून आपल्याला एका गरम ठिकाणी ठेवायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये जिथे गरम जागा असेल तिकडे तुम्ही ठेवू शकता, कारण का हे इस्ट छान प्रकारे असं मस्त त्यामुळे ॲक्टिव्ह होतं. आता त्यानंतर आपलं इस्ट ॲक्टिव्ह होते तोपर्यंत इथे मी घेतलेलं आहे बटर. बटरमध्ये आपल्याला घालायचे बारीक चिरलेला असं लसूण. त्यानंतर ह्यामध्ये मी घालते ओरिगॅनो. तुम्ही ह्यामध्ये मिक्स हर्ब्स मिक्स किंवा ओरिगॅनो काहीही घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. थोडेसे चिल्ली फ्लेक्स घातले तरीसुद्धा चालतील. आता यामध्ये मी घालते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लास्टला थोडंसं चवीपुरतं मीठ. जर तुमचं बटर जर सॉल्टेड असेल तर मीठ घालायची गरज नाही आहे. तर आता हे सर्व बॅटर जे आहे ते आता आपल्याला मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला पुढे लागणार आहे, हे मी तुम्हाला नंतर सांगते. तर हे बघा, आता इथे आपलं बॅटर इथे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. हे आपण पूर्वतयारी पहिलेच करून घ्यायची आहे, कारण नंतर आपल्याला हे लगेचच वापरता येईल. तर चला आता हे मिश्रण आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि आपण चेक करूयात आपलं इस्ट जे आहे ते ॲक्टिव्ह म्हणजे फुललेलं आहे की नाही. तर हे बघा आपलं इस्ट केवढं छान फुललेलं आहे. तर आता इथे मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची टिप सांगते, ते म्हणजे आपलं इस्ट हे बघा असंच फुललं पाहिजे. असं जर फुललं नसेल तर तुम्ही पुढे ब्रेड बनवायच्या प्रोसेसला अजिबात जाऊ नका. परत पाणी घ्या, परत साखर टाका आणि परत तीच प्रोसेस सगळी सेम करा. पण इस्ट आहे ना असंच व्यवस्थित फुललं पाहिजे. असं जर नाही फुललं तर आपलं ब्रेड आहे ना व्यवस्थित नाही फुलत आणि बेक पण होत नाही, आतून कच्चा राहतो. त्यानंतर आता इथे मी घेतलेला आहे 3 कप एवढा मैदा. त्यामध्ये घालते चवीपुरतं मीठ. मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ॲक्टिव्ह केलेलं ड्राय इस्टचं मिक्सचर. आता हे घातल्याच्या नंतर सर्वात पहिले तर आपल्याला हे चमच्याने असं सर्व साईडला हे ॲक्टिव्ह इस्ट पसरलं पाहिजे, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपण चमचा काढून घेऊयात आणि आपल्याला इथे हातानेच पूर्णपणे कणिक अशी छान मळून घ्यायची आहे. आता कणिक मळताना आपल्याला इथे गरजेपुरतंच पाणी घ्यायचं आहे. कणिक आपल्याला एकदम घट्ट म्हणजे अशी एकदम जाडसर किंवा अशी एकदम पातळ अजिबात मळायची नाही आहे. एकदम अशी मीडियम अशी कणिक आपली मळली गेली पाहिजे. त्यामुळे इकडे तुम्हाला थोडं थोडं पाणी घालूनच कणिक मळायची, एकसाथ जास्त पाणी घालू नका. तर हे बघा इथे आता आपली कणिक छान प्रकारे मळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला खालचा टेबल टॉप छान व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आणि त्यावर इथे मी घालते थोडंसं तेल. तेल ह्याकरता घालायचं की आपल्याला ह्यावर इथे डो टाकायचा आहे. म्हणजे जी आपण कणिक मळलेली आहे तीच इथे आपण ठेवून घेऊयात आणि ह्यावरती आता आपल्याला एकदम मेन प्रोसेस करायची आहे, ती म्हणजे 20 मिनिटाची प्रोसेस आहे ती. आणि हे बघा असंच आपल्याला हे पीठ आहे ना कंटिन्यू असं मळायचं. आता पीठ कसं मळायचं हे पण आहे ना स्टेप बाय स्टेप ह्याच्या सगळ्या प्रोसेस आहे, तर मी त्याला तुम्हाला एक एक करून शिकवते. तर हे बघा सर्वात पहिले तर आपल्याला हा गोळा आहे ना व्यवस्थित असा छान मस्त एकजीव करून घ्यायचा आहे. तर हे बघा आता मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे तुम्ही इथे ही कणिक अशीच मळायची. एका हाताने असं खेचायचं आहे आणि परत त्या डोला म्हणजे त्याच कणिकला अशी परत मागे वळवून घ्यायची. तर ही प्रोसेस तुम्हाला आहे ना
10 मिनटं कंटिन्यू करायची आहे. कारण का ह्यामुळे ना आपल्या ब्रेडला छान जाळी येते आणि आपला ब्रेड छान फुलतो सुद्धा. जी जाळी असते ना आतमध्ये ती ह्या स्ट्रेचिंगच्या प्रोसेसमध्ये होते. तर ह्यामुळे अजिबात इकडे घाई करू नका, हे आरामात करायचं. तर हे बघा आता आपला इथे डो व्यवस्थित असा स्मूथ झालेला आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आता 10 मिनटानंतर आपण तेव्हा रेडी केलं होतं ना बटर आणि गार्लिकचं मिक्सचर, ते आता ह्या डोवरती इथे घालून घेऊयात आणि हे पूर्ण आपल्याला ह्या डोमध्ये व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे. कारण आपला आहे गार्लिक ब्रेड. तर त्याकरता मी हे नवीन अशी पद्धत तुम्हाला दाखवते की प्रत्येक घासामध्ये लसणाचा असा छान मस्त फ्लेवर आला पाहिजे. तर हे बटर आपल्याला ह्या कणिक बरोबर छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. बटरमुळे आपला ब्रेड खूपच सॉफ्ट होतो. तर तुम्ही बघू शकता आता इथे आपला डो जो आहे म्हणजे जी आपली कणिक आहे ती इथे छान प्रकारे मळून झाली. तर ही आपली पहिली प्रोसेस इथे कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, एक भांडं घ्यायचं आहे. तुम्ही स्टीलचं घ्या नाही तर काचेचं घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं. तेल आपल्याला भांड्याच्या अवतीभोवती सर्व साईडने असं पसरवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला ठेवायचं आहे गोल केलेला डो. हे बघा अशा प्रकारे हा डो आहे ना साईडने असा फिरवून असा वरतून एकसारखा करून असा आतमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि वरतून आपल्याला ह्यावरती थोडंसं इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि ओल्या कपड्याने हा डो गरम जागा जिकडे असेल ना तिकडे तुम्हाला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याची साईज आहे ना डबल झाली पाहिजे. आणि ह्याच प्रोसेसला 1 ते 2 तास लागतात. आता तुमच्या घरातल्या टेम्परेचरवरती डिपेंड आहे. जर तुमच्या घरातलं टेम्परेचर थंड असेल तर थोडासा वेळ लागेल आणि गरम असेल तर हे 1 तासामध्ये सुद्धा हा डो डबल साईजमध्ये होतो. आता माझ्या घरातलं टेम्परेचर थोडंसं थंड आहे त्यामुळे मला इथे 2 तास लागलेले आहेत. आणि 2 तासानंतर हे बघा आता इथे मी कपडा काढते आणि हे बघा आपली कणिक जी आहे ती इथे डबल साईजमध्ये झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे आपला डो व्यवस्थित असा फुगला पाहिजे. आता ह्यानंतर ह्याला आपल्याला सर्वात पहिले इकडे पंच करून घ्यायचे, म्हणजे ह्याच्यामधली हवा जी असते ना ती आपल्याला सर्व बाहेर काढून घ्यायचे आणि हा गोळा आपल्याला 1 मिनिटाकरता परत असा व्यवस्थित असा मळून घ्यायचा. आता हा गोळा आपल्याला एकदम हलक्या हाताने असा मळून घ्यायचा आहे, एकदम जाड हाताने असा मळायचा नाही आहे. हे बघा आता हा डो आपल्याला इथे प्लॅटफॉर्मवरती काढून घ्यायचे आणि त्यानंतर आता या डोचे आपल्याला 3 पार्ट करून घ्यायचं. इथे आपण 3 ब्रेड बनवतोय, म्हणजे एकाच शेपमध्ये 3 ब्रेड. एकच ब्रेड बनवला तर मग हा ब्रेड खूपच मोठा होईल आणि दाखवायला सुद्धा बरोबर वाटणार नाही. तर हे बघा मी इथे एक एक गोळा इथे काढून घेते आणि तो सर्वात पहिले असा आतमध्ये घेऊन असा इक्वल व्यवस्थित त्याला असा गोल करून घेते. त्यानंतर आता मी ह्या गोळ्याचा आहे ना असा लांब शेप देणार आहे. तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही इकडे शेप देऊ शकता. तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला मी आज ना फ्रेंच ब्रेड जे असतात ना त्यामध्ये तुम्हाला इकडे मी शेप देऊन दाखवते. तर आता हा ब्रेड आपल्याला बेकिंग ट्रेवरती ठेवून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं तेल लावलं आणि त्यावरती बटर पेपर ठेवलेला आहे आणि मग त्याच्यावरती हे बघा असे 3 प्रकारचे इथे मी ब्रेड करून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला थोडंसं ना असं ह्याला ना शेप देऊन घ्यायचं आहे ट्रेवरतीच, कारण आपण जेव्हा उचलतो त्या टायमाला थोडासा शेप बिघडतो. तर आपल्याला आवडतो तो शेप तुम्ही इथे देऊ शकता. तर आता ना सर्वात इम्पॉर्टंट प्रोसेस ती म्हणजे दुसरी आहे. आता हे सर्व ब्रेड आपल्याला ओल्या कपड्याने परत एकदा झाकून ठेवायचे. ह्यामुळे काय होतं ना आपला हा ब्रेड परत फुलतो. ह्याला म्हणतात डबल प्रूफिंग. तर ह्याला आता आपल्याला 45 मिनिटाकरता गरम जागेवरती परत ठेवायचे. तर हे बघा 45 मिनिटं आता इथे बरोबर झालेली आहेत. त्यानंतर आपला ब्रेड केवढा छान इथे मस्त डबल साईजमध्ये आलेला आहे, फुललेला आहे. आता मी काय केलं, एक ब्रेड नाईफ घेतली. ब्रेड नाईफला थोडंसं ना मैदा लावून घेतलं आहे आणि ह्याच्यावरती ना थोडेसे असे कट मारून घेते, जेणेकरून आपल्या ब्रेडवरती खूप सुंदर अशी डिझाईन येईल आणि फ्रेंच ब्रेडवरती ही डिझाईन असतेच. तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व ब्रेडवर एकदम हलक्या हाताने मारून घेते. आपल्याला इथे दाबून इथे कापायचे नाही आहेत असे, नाहीतर हे फुललेले ब्रेड जे आहेत ते बसून जातील. तर आता ही आपली दुसरी प्रोसेस इथे कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला थोडीशी इकडे म्हणजे थोडासा वेळ लागतो, मेहनत जास्त नाही आहे, थोडासा फक्त ह्या ब्रेडला वेळ लागतो. पण आपल्याला घरच्या घरी खूप सारे गार्लिक ब्रेड खायला मिळतात, तर एवढी तर मेहनत घेतलीच पाहिजे. तर हे बघा आता इथे आपले सगळे ब्रेड व्यवस्थित इथे डिझाईन करून तयार झालेले आहेत. आता ह्यावरती मी थोडेसे इथे मिक्स हर्ब्स घालून घेते, त्यामुळे आपले ब्रेड खूप सुंदर दिसतील. आणि हे सर्व घातल्याच्या नंतर आपल्याला हे ब्रेड बेक करायचे आहेत 200 डिग्री सेल्सिअसवरती 20 ते 25 मिनिटाकरता डबल रॉडला इथे आपल्याला हे बेक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले सुंदर असे ब्रेड इथे तयार झालेले असतील घरच्या घरी.
तर हे बघा इथे आपले सुंदर ब्रेड तयार झालेले आहेत आणि कलर केवढा सुंदर आलाय तुम्ही बघू शकता इथे. आता हे वरतून कडक आहेत आणि खूपच गरम आहेत. त्याकरता आपल्याला काय करायचं, आता लगेचच आपल्याला ह्यावरती गरम असतानाच बटर लावून घ्यायचे. सर्व साईडला असं व्यवस्थित पसरवून घ्यायचे, जेणेकरून आहे ना आपले ब्रेड छान असे मस्त सॉफ्ट होतील. तुम्ही ह्या जागी इथे तेलसुद्धा लावू शकता जर तुम्हाला बटर लावायचं नसेल तर. पण इथे गार्लिक ब्रेड आहे म्हणून मी इथे बटर घेतलेला आहे आणि बटरमधला ब्रेड खायला खूपच सुंदर दिसतो. आता हा ब्रेड आपल्याला झाकून परत ओल्या कपड्यानेच 10 ते 15 मिनिटाकरता असंच सोडायचं आहे, जेणेकरून तो खूप सॉफ्ट होईल वरतून. तर ही आपली तिसरी प्रोसेस इथे कंप्लीट झालेली आहे. तर हे बघा आता 10 ते 15 मिनिटांनंतर इथे आपले ब्रेड बघा बटर पूर्णपणे सोक केलं आहे ब्रेडने. आणि ब्रेड मी तुम्हाला इथे उचलून दाखवते. पहिले तर बटर पेपरपासून ब्रेड आपल्याला असा वेगळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बघा आपला केवढा सॉफ्ट असा ब्रेड इथे तयार झालेला आहे. हा पूर्णचा पूर्ण लोफ जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर हा पूर्ण चीज वगैरे टाकून तुम्हाला 500 ते 600 रुपयापर्यंत आरामात जाईल. मी तर कमीच बोलली असेल आय थिंक. तर हे बघा, तर सर्वात पहिले आता इथे मी तुम्हाला हा ब्रेड आहे ना कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता इथे आपला ब्रेड साईज केवढी इझिली कट होते आणि केवढा सॉफ्ट असा इथे आपला ब्रेड झालेला आहे. मार्केटमध्ये सुद्धा एवढा सॉफ्ट ब्रेड मिळत नाही जो आपण इथे घरच्या घरी बनवलेला आहे. आणि त्या पण तुम्हाला सगळ्या या स्टेप ज्या सांगितलेल्या आहेत त्या सर्व इथे फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून हे बघा अशी सुंदर अशी जाळी तुम्हाला मिळेल ब्रेडची, एकदम मार्केटसारखीच. त्यानंतर आता काय करायचं, इथे आपण हे ब्रेड स्लाइस सर्व कापून घ्यायचे. त्यानंतर हे बघा ह्यावरती आपण तेव्हा बटर आणि गार्लिकचं मिक्सचर केलं होतं ना, ते छान मस्त ह्याला सर्व साईडने पसरवून घ्यायचे. म्हणजे जेवढं तुम्हाला लागेल क्वांटिटीमध्ये त्या प्रकारे तुम्ही ते पसरवू शकता. तर इथे आता आपले सर्व ब्रेड स्लाइस तयार झालेले आहेत. त्यावरती घालूया मस्त असं मोझरेला चीज. तुम्हाला आवडेल ते चीज तुम्ही इथे घालू शकता. चीज घातल्याच्या नंतर ह्यावरती आपल्याला घालायचं आहे तुमचं आवडतं सीझनिंग. मी इथे घालते मिक्स हर्ब्स आणि त्याचबरोबर चिल्ली फ्लेक्स. तर इथे आपले मस्त असे ब्रेड स्लाइस बेक करायला तयार झालेले आहेत. आता काय करायचं, आता याला ओव्हनला टाकायचे 200 डिग्रीवरती 10 ते 12 मिनिटाकरता आणि तुमचे ब्रेड स्लाइस इथे मस्त तयार होत. तर इथे मी दोन्ही रॉड ऑन ठेवून हे बघा इथे ब्रेड स्लाइस मी ते टाकलेले आहेत 200 डिग्रीवरती. आणि हे बघा 10 ते 12 मिनिटानंतर आपलं चीज छान मेल्ट झालेलं आहे. चीजला असा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. एकदम मार्केटपेक्षा पण चांगले घरच्या घरी ते ब्रेड स्लाइस, गार्लिक ब्रेड स्लाइस बनून तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत असंच छान छान खात राहा आणि स्वरूपास किचनला बघत राहा.